आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रीट दाखल केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजकीय हेतून माझ्यावर आरोप होत आहेत. देशमुख हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. दोषी आढळल्यास मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराड यानं म्हटलंय. वाल्मिक कराडच्याबद्दल दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय. कराड पुण्यातच असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नाही असं त्यांनी ठणकावलंय. हत्येतील सर्व फरार आरोपींना बिलकुल सोडणार नाही असंही फडणवीस म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय अजित पवार यांचा आहे असं सुरेश धस म्हणाले आहेत. फडणवीसांनी बीडचं पालकमंत्री बनावं अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी केली. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या तत्पर ॲक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं असंही सुरेश धस यांनी नमूद केलं. सरकारनं वाल्मिक कराडला अटक करायला हवी होती. व्हिडिओ काढून तो व्हायरल करतो हे संतापजनक आहे. व्हिडिओ व्हायरल होतो पण माणूस सापडत नाही हे चिंताजनक आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पोलिसांना कराड सापडत नाही हे कसं शक्य आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पीडितांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची असून फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे. सरेंडर केला म्हणजे विषय संपत नाही. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काय चर्चा झाली, 22 दिवसानंतर कराड शरण कसा आला, असे अनेक प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नका असंही त्यांनी आग्रहानं सांगितलं. वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही, असा प्रश्न संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. वाल्मिक कराडनं सरेंडर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला चढवलाय. शरण जायचं आधीच ठरलं होतं, त्यासाठी सेटिंग लावण्यात आलं म्हणून सरेंडरसाठी इतके दिवस लागले, असा आरोप आव्हाड यांनी केला. तर कराडनं खंडणीबद्दल कबुली दिली होती, मात्र हत्येबद्दल तो काहीच बोलला नाही, असा आरोपही त्यांनी केला. कोणतेही पुरावे नसताना धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे, हे अतिशय चुकीचं आहे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. तर तपासात बाधा येईल असं वक्तव्य करू नये अशा वरिष्ठांच्या सूचना असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी देशमुख कुटुंबियांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न जरांगे यांनी केला. फरार आरोपीला पोसण्याचं काम सुरू आहे. सरकारनं आरोपींना पाठीशी घालू नये. हत्येतील सर्व आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. वाल्मिक कराड 2 महिन्यात कोणत्या मंत्र्यांशी बोलला, या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढून सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. देशमुख कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं असंही जरांगे म्हणाले. आरोपींना मदत करणारे सुटले नाही पाहिजेत. आरोपींना मदत करणारे मंत्री आमदार झाले असले तर सोडू नका, आरोपीच्या बाजूने उभं राहू नका, असंही जरांगे म्हणाले. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात मोर्चे काढा, आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. आरोपींना वाचवण्यासाठी एरझरा घालणाऱ्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
आता बातम्या नववर्ष स्वागताच्या. न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधल्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ओडिशाच्या पुरी इथे 2024 या सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांनी पुरी इथे सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहिला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जळगावमध्ये 1 लाख नागरिकांना एक दिवसीय मद्यप्राशन करण्याचे परवाने वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान मद्य विक्रीच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेत. यावेळेला समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. नववर्षाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येनं दाखल झालेत. मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यातही मोठ्या संख्येनं दाखल झालेत. गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बागा बीचवर मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यभरातून पर्यटक गोव्यामध्ये दाखल झाले असून पर्यटक विविध सफरींचा सुद्धा आनंद घेतात. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील लोणावळ्याच्या दरम्यान असलेल्या हॉटेल्समध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास रोषणाई करण्यात आली. यावेळी खवय्ये स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारताना दिसतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळा हाऊसफुल आहे. मात्र लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आल्यानं अनेक पर्यटकांनी शिवकालीन लोहगड किल्ल्याचा पर्याय निवडला. लोणावळ्यात वनविभागानं लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंटवर पर्यटकांना बंदी घातल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटकांच्या स्वागतासाठी एकीकडे लोणावळ्यातील हॉटेल रिसॉर्ट गजबजले आहेत, तर टायगर पॉईंटवर मात्र शांतता दिसते. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 35 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या ठिकाणी 800 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात असून वाहनांची सुद्धा कसून तपासणी केली जाते. मावळमधील पर्यटन स्थळावर आलेल्या पर्यटकांच्यासाठी लोणावळा पोलिसांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवू नये, हॉटेलचं रिसॉर्टमध्ये धांगडधिंगा घालू नये अशी तंबी पोलिसांनी दिली आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत जगभरातून हजारो पर्यटक आल्याचं पाहायला मिळत आहे. सागरी सफरीचा आनंद घेत पर्यटकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली. गेटवे ऑफ इंडिया इथे देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी नागपुरात लांब पोळ्या तयार केल्या जात आहेत. 31 डिसेंबरच्या पार्टीत मटण आणि लांब पोळ्यांना विशेष मागणी असते. 150 वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूरसह विदर्भात लांब पोळ्यांची खाद्यसंस्कृती जपली जाते. नववर्षाच्या स्वागताची शिर्डीत जय्यत तयारी झाली आहे. तब्बल 4 टन फुलांपासून साई मंदिराला सजावट करण्यात आली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते. आज गजानन महाराज यांचं मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं असेल. भाविकांच्या इथे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात कोट्यावधींच्या माशांची उलाढाल होते. 31 डिसेंबरच्या निमित्तानं सध्या तेजी असतानाही खवय्यांची ताज्या मच्छीला पसंती मिळते. अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. आणि आता अन्य काही बातम्या. बीडमधील हत्येच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत
3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून 3 दिवस बंद ठेवण्यात आलं आहे. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. दरम्यान माणगावमध्ये काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. 1 जूनपर्यंत रस्ता पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश तटकरे यांनी दिलाय. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी गोंदियामध्ये सरपंचांच्याकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. काळ्या फिती लावून निषेध करत 3 दिवस ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात ही तपासणी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद हायकोर्टात एक क्रिमिनल रीट याचिका दाखल केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सतीश वाघ हत्या प्रकरणात देण्यात आलेल्या सुपारीचे पैसे जप्त केलेत. 5 लाखांपैकी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 1,56,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. आता काही राजकीय बातम्या. भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी बैठकांचा धडाका सुरू केला. रवींद्र चव्हाण यांनी 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. भाजपच्या प्रत्येक आमदाराला पक्षाकडून नवीन टास्क देण्यात आला आहे. प्रत्येक आमदाराला 50,000 नवीन सदस्य नोंदणी करावी लागणार आहे. याबद्दलचा आढावा अमित शहा येत्या 11 जानेवारीला स्वतः एका बैठकीत घेणार आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहपरिवार शिर्डीमध्ये जात साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचंही उद्घाटन करण्यात आलं. मनमाडमध्ये 30 सफाई कामगारांनी सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केलं आहे. मनमाड पालिकेत वारसा हक्कानुसार नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या प्रश्नामुळे महिला आक्रमक झाली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळेला महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. जळगाव महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. शहरातील कालिका माता आणि इच्छादेवी चौकात 35 दुकानांच्यावर धडक कारवाई करण्यात आली. जळगावच्या चोपडा इथे 2 महिन्यात 527 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती मिळते. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगावच्या सराफा बाजारात 2024 या वर्षात सोनं आणि चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या वर्षी 65,000 रुपयांवर असलेले सोन्याचे भाव 2024 संपताना 80,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका सीएनजी रिक्षाला अचानक आग लागली. दरम्यान रिक्षात एकही प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला. चंद्रपूरच्या लोहारामध्ये 4 वाघनखांसह 2 गावकऱ्यांना अटक करण्यात आली. संदीप तोडासे आणि शिकराम कुळमेथे असं या दोन्ही आरोपींचं नाव आहे. त्यांनी वाघाची शिकार केली आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भोसते घाटात अवघड वळणावर संरक्षक भिंतीला मालवाहू ट्रकनं जोरदार धडक दिली. ट्रक दरीत कोसळता वाचला, मात्र धडक एवढी जोरदार होती की अवघड वळणाची संरक्षक भिंत मात्र कोसळली. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा बातमी 36 जिल्ह्यांची.